नमस्कार, आदित्य कडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईस, आजचा टॉपिक राहणार गाईस ब्लॉगचा. आज बनवणार आहे ताई. काय बनवणार आहे का म्हणजे तू? मसाला ओट्स. सो आज स्पेशल ब्लॉग राहीन. लगातार 2 दिवस झाले काही स्पेशलच बनवत आहे मी. त्या दिवशी कपड्याचं बनवलं आणि काल मी कूलरचं बनवलं. आज मसाला ओट्सचं बनवू आपण. आज ताई मसाला ओट्स बनवत आहे. फर्स्ट टाइम राहीन ते, फर्स्ट टाइम बनवत आहे तू? तर तुला कसं वाटत आहे? हां, नाही आता बनवताना कसं वाटत आहे? हां गाईज, मॉर्निंगला काय होते की इथं स्वयंपाक बनवते, पण सकाळी एवढं ऊन असते ना गाईज, इथून पूर्ण प्रकाश तिच्या फेसवर पडते आणि ती चिडचिडपणा करते आणि मग मला मारते. हां, तिच्या डोक्यावर ऊन पडते. मसाला ओट्स बनवणार ताई. आम्ही आलो आहे आता ऑफिसवरून. ताईची मला बघा काहीची कटिंग जी असते ना, कटिंग हे बघा, कांदे वगैरे कटिंग. कांदे नाही टाकशील? टाकले कांदे. मसाला वगैरे एक नंबर. आता बघू आता ओट्स कशी बनवते. मॅगी खाल्ली आहे त्याची आजची मी, पण आता ओट्स बघू खाऊन. हे ओट्स कशाचं असते रे? म्हणजे डाळ वगैरे असते का? तुला पण नाही माहीत का? ताई पण फर्स्ट टाईमच बनवत आहे ओट्स, पण घरी तर खूप खायला आहे आमच्या काही. डाळ फॅन्टसी काल खाल्ली आम्ही. आणि इथं तर वाव. आता माझा प्लॅन होतो रे ते काहीतरी खायचं. पहिले खाऊ. काय घेऊ? काय आहे ते? मैसूर पाक. शेजारवाले काकांच्या इथं देऊन देतो गाईस हे आता. गाईस, ताईनं ओट्स बनवले आहे. आता खाऊन बघू गाईस कशी वाटते. पहिले तू टेस्ट बाबा. नाही, मला भेऊ लागत आहे बाबा. तर मला माहीत नाही बाबा हिला कशी बनवली आणि फर्स्ट टाईम बनवली आहे गाईस. हळू तू फूक मारते तर मी स्क्रीनवर फूक मारते असं. हळू. कशी लागते? हां, थोडं मीठ जास्त. कसं लागतंय? तडका तडवणी मॅगी सारखं. काहीच ट्राय करून बघतो. खरं सांग ना. खाऊन बेशुद्ध पडलो असतो मी. का नाही जमलं? मानना पडेंगे यार वहिनी ते. क्या बात आहे. जमलं फक्त काय मीठ जास्त झालं फक्त. एक नंबर. पहिल्यांदा केलं ना त्यामुळे. प्राऊड ऑफ यू. छान बनवलं आहे ते. मॅगी पण लागते रोहिन ते. हां, एक नंबर. पण मॅगीपेक्षा हेल्दी आहे ना. हा का? उन्हाळ्यामध्ये किती पण काही आंघोळ करा, फ्रेश व्हा, पण घाम येतोच काही. मी काही सांगतो ना, मॉर्निंगला मी आंघोळ केली होती. मॉर्निंगला आंघोळ केल्यानंतर मग ऑफिसला गेलो. मग ऑफिस वगैरे केलं. मग 5-5:30 वाजता मी गेलो, फ्रेश वगैरे झालो. ऑफिस सुटायचं पहिले, लॉगआउट होण्याचं पहिले. मग एक तासानंतर मग लॉगआउट झालं माझं ऑफिस. मग घरी आलो. घरी परत फ्रेश झालो. आता थोडंसं बसलो. ताईनं मग ओट्स बनवले, ओट्स पण खाल्ले. त्यानंतर थोडंसं अजून बसलो. मग थोड्या वेळ नंतर मग इच्छा झाली की नाही यार थोडंसं फ्रेश होऊया म्हणून. मग आता परत फ्रेश झालो. काय उन्हाळा काहीच करा, गरमी ना खूप वाढते गरमी. आणि काहीच विदर्भात तर एवढी गरमी आहे म्हणते, खूप म्हणजे खूप. मला मम्मी पप्पा सांगत आहे की कूलरसुद्धा काम नाही करत आहे म्हणते. विचार करा की वर्धा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ त्या साईडला किती असं काहीच. पुण्यामध्ये पुण्यामध्ये पण ह्या वर्षी चांगलीच गरमी आहे काहीच, पण त्या साईडला आपण कम्पेअरच करू नाही शकतो काही तिकडल्या गरमीचा. विदर्भाची गरमी म्हणजे खूप भारी. तिथे तुम्ही कितीही वेळा आंघोळ करा आणि कितीही वेळा तुम्ही पाणी प्या, ताण जात नाही आणि आंघोळच करूशी वाटते काहीच. 2-2 मिनिटाला काहीच घाम येते तिथे. 2-2 मिनिटाला घाम येते. विदर्भ आहे गाईस. ठीक आहे, पुण्याचं वातावरण छान आहे गाईस. मस्त आहे पुण्याचं वातावरण. भारी वाटते पुण्याचं वातावरण. पुण्याचं म्हणजे सगळं वातावरण चांगलं वाटते मला. हिवाळा बघितला मी पुण्याचा,
चांगला आहे. पावसाळा तर खूप भारी आहे. मुंबई पुणेचा पावसाळा खूप भारी असते आणि उन्हाळा पण ठीक आहे, चांगला आहे उन्हाळा. गाईस आता आम्ही जेवण करू थोड्या वेळामध्ये. ताई आता अजय सर तू बोलताय, मी आता रेडी होतो.